जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली आहे। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवरती प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। सरकार डबल ढोलकी, ओबीसींवरती अन्याय, लवकरच रस्त्यावरती उतरणार। विजय वडेट्टीवार आक्रमक, तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं? विजय वडेट्टीवारांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, बबनराव तायवाडेंचं भाष्य। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावला ते समोर आलं पाहिजे, जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांवरती तीनही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला तर विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। रायगडचा तिढा सुटल्यानंतर भरत गोगावलेंनी शिंदेंची नंदनवनवरती भेट घेतली। विकास गोगावलेही उपस्थित। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरडेंची चौंडीमधल्या सभेत घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। यवतमाळ जळगावला वादळी वाऱ्याचा तडाखा, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस। अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना। उत्तराखंडच्या यमुनोत्री महामार्गावरती दरड कोसळली। लोहारी धरणाजवळ यमुनोत्री हायवे वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा विस्कळीत। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती आज आयपीएल फायनलचा थरार। होम टीम गुजरात समोर गतविजेत्या बेंगळुरूचं आव्हान। विराट कोहली आणि शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष।